यानंतर बुलेटिनमध्ये पाहूया एक ब्रेकिंग बातमी। भाजपा आमदार आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेलेत। शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे यांची भेट घेतली, तर शेलार आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। धनंजय, आपण बातमी पाहतोय, खरं तर आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत। अनेकदा ते राज ठाकरे यांची भेट घेत असतात। राजकीय कारण अद्यापपर्यंत कोणतं समोर आलेलं नाही, मात्र कोणत्या कारणांची शक्यता वर्तवली जाऊ शकते? विक्रांत, आपण जर पाहिले तर आज सकाळी भाजपच्या आमदारांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट घेतलेली आहे। कारण गुलदस्त्यात असल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं। त्यांनी भेट घेतल्यानंतर ते कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना न देता निघून गेलेले। मात्र आपण जर पाहिलं तर आगामी विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या कधीही जाहीर होऊ शकतात। त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व जे आहे ते प्राप्त होतं। कारण ते आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी युतीला जे आहे महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, आणि आता जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीत टप्प्याटप्प्याने राज ठाकरे जे आहेत ते त्यांचे उमेदवार जे आहेत ते जाहीर करताना पाहायला मिळतात। अशातच काही जागांसंदर्भात गोष्टी असू शकतात किंवा आगामी जी राजकीय परिस्थिती आहे या सगळ्या संदर्भात देखील चर्चा ही झाली असावी अशी शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते। त्याचबरोबर सध्या अनेक योजना ज्या आहेत त्या सरकारतर्फे राबवल्या जातात, त्या सगळ्या संदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। मात्र प्राथमिक स्वरूपात जर आपण पाहिलं तर या सगळ्या चर्चा आहेत, अधिकृत माहिती जी आहे ती अजूनही राज ठाकरे किंवा आशिष शेलार यांच्याकडून देण्यात आलेली नाही। त्यामुळे नेमकी ही भेट कशामुळे झाली हे अद्यापही गुलदस्त्यात असलेलं आपल्याला पाहायला मिळते। अगदी खरं आहे धनंजय, खरं तर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे का, आणि झाली असेल तर मग नेमकी काय चर्चा झाली यावर अनेक राजकीय समीकरणं जी आहेत ती ठरणार आहेत। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।